युवराज, महाराजांचा सांगावा आहे. महाराजांचा सांगावा? सांगावा महाराजांचं काय भानगड आहे युवराज? महाराज कोण? महाराज निश्चलपुरी महाराज शाक्त पंथाचे मोठे साधू आहेत. त्यांचेच शिष्य आहेत. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे. पांढरे सरदार, ये वही है ना शाकपंथी साधु? जी वही है. वो मौलवी, चेहरा तो उस मौलवी के जैसा लग रहा है. मौलवी हो ना तुम? कोण मौलवी? तुम. आम्ही शाक्तपंथीय साधक आहोत. नीट बोल. आम्ही नुसती नजर जरी फिरवली ना तर तुझ्या अख्खी छावणी जळून राख होईल. युवराज, अक्कासाहेब यांना का बोलावलं तिथं? कशासाठी काय? पूजा सांगायची आहे. पूजा सांगायला? पर माऊलीत पर्व काळाची पूजा झाली होती ना? पूजा केली पण अपूर्ण. हो ना, म्हणजे तुमचं पथक समोर दिसलं आणि पूजा अर्धवट सोडून निघावं लागलं. आणि हे सगळं एक वेळ आमच्या दादासाहेबांना चालेल पण आम्हाला नाही चालणार. म्हणून म्हटलं अर्धवट राहिलेली पूजा पूर्ण करून घ्यावी. काय पांढरे सरदार, बरोबर ना? तुम्ही ठेवाल का अशी अर्धवट पूजा? हा उठेल का इबादतीमधून? अक्कासाहेब पूजा करून घ्या तुम्ही, पण इथून पुढे छावणीत या गोष्टी नको. हे बघा दादासाहेब, तुम्ही आम्हाला अशी आडकाठी घालू नका. आणि हे सगळं आम्ही कोणासाठी करतोय? तुमच्यासाठीच ना? आमच्यासाठी? हो. आता खान साहेबांच्या छावणीत आलोय आपण. मग आता इथून पुढे सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या व्हाव्या, तुम्हाला यश मिळावं म्हणून करतो आहोत सगळं. बघा ना पांढरे सरदार, आमचे दादासाहेब म्हणजे त्यांच्या भल्यासाठी करतोय आणि त्यांना. ठीक आहे करा तुम्ही पूजा. करू देत ना पांढरे सरदार? हा वय करा की करा. लेकिन पांढरे सरदार, आइंदा से अगर पूजा करनी हो तो उसकी इजाजत लेनी पड़ेगी. ध्यान रखिए. आता या सोंगाची इजाजत घ्यावी लागणार दादासाहेब. नाही करा तुम्ही पूजा. एवढी पूजा होऊ द्यात मुल्ला, नाहीतर इथंच संकट येईल. पांढरे मुल्ला करणे दो. युवराज तुम्ही करून घ्या पूजा. हा आम्ही चलतो. चलिए आई. क्या हुआ? लेकिन वो मौलवी, त्याला शोधायचे. चला. काय सांगावं महाराजांचा? आंबेराव, बहिरची नायकांचा काही निरोप वगैरे? नाही ना अजून. बसा जरा. कशाचा बसा? तिथं आमच्या फौजा एकदम तयार आहे. त्या नुसता नायकांचा निरोप आला का नाही
धुडगुस घालायचा असं येत आमचा. आमच्या पण फौजला आता दम धरवाना बघा. कवा एकदा दिलेर खानाचा तळ साफ करतो आणि युवराजासनी घेऊन गडावर जातो असं झालंय समजेसनी. पण हे नाईक कुठं अडकल्या ती काय जणू. ह्यो दिलेर खान महारामी लय चालाक, त्याच्यावर भरोसाच नाही आपला. हा अहो त्याचं नुसतं नाव जरी काढलं का नाही आपलं पित्त खवळत. तर मुरारबाजी काकासनी कसं मारलं त्यानं. अहो मुंड खचकलेला माणूस आहे त्यो. परा औंदा बारी आपली आहे. त्या दिलेर खानाचं डोसकं मीच कापणार. रागच चालय मला त्याचा. अहो पण युवराजा पातूर नायकांना पोचणं लय अवघड आहे. आणि जरी पोचलं तरी जित्ता बाहेर येणं पण लय अवघड आहे. अहो चौक्या पहार खबरदारी ठेवणार त्यो. ठेवणार तर अहो बरीचच गावलंय ना त्यांच्या हाती. ते थोडीच सोडणार आहेत आपली मूठ. घटच करत जाणार ती. हो वो मौलवी, ये साधु वो मौलवी नहीं नहीं, पांडरे सरदार दाल में जरूर कुछ काला है. पांडरे सरदार हमारे साथ धोखा हो रहा है. तुमासनी ना जिथं तिथं आपला धोका नजर येतो. उठ सूट जिथं तिथं आपला शक. मला तर कळना झालं या तुमासनी मौलवी दिसलाच कसा. मला वाटतं या तुमासनी काहीतरी भ्रम झाला. अरे नहीं पांडरे सरदार, मैंने हकीकत में मौलवी को ही देखा है. ये बीच में साधु कहां से आ गया. मुल्ला साहब मला काय वाटतं या तुम्ही चलो फिर से पूछते हैं उसे. अब आता फिर से किधर पूछना. पांडरे सरदार एक बात बताओ. हाँ. ये शंभू राजे माहुली गया था. हाँ. वहां पे उसने बड़ा धर्म किया था कि नहीं. हाँ तो जाहिर बात है उसने वहां पर पूजा भी की होगी. फिर यहाँ आकर फिर से पूजा करने की क्या जरूरत है. पांडरे सरदार गलती हमसे हुई है. उस साधु की हमने तलाशी नहीं ली. कोई बात नहीं, वो साधु अकेले में मिलने दो, सब कुछ सच बोल देगा. काय सांगावा. सांगावा ह्योच आहे की आता इथनं तातडीने निघायचंय. आवरा लवकर. आणि अक्कासाहेब तुम्ही पण आवरा. बैरजी काका शक्य नाही. शक्य नाही कसं. आता निघावंच लागल. अहो छावणीच्या पश्चिमेला 4 कोसावर हंबीर मामा दबा धरून बसल्यात. सर्जेराव जेदे पण आहेत तिथं. अहो ती आपली पाखरासारखी वाट बघत बसल्यात. बैरजी काका एवढ्या चौक्या पहाऱ्या ओलांडून तुम्ही आमच्यासाठी आलात, पण तुम्ही यायला नको होतं. युवराज आता असं काय बाय अजिबात बोलू नका. अगोदर हितनं बाहेर पडू, कारण हितल्या सरदारांना अगोदरच आपल्यावर संशय आलाय. बैरजी काका युवराज मी तुम्हाला हितनं अलगद बाहेर घेऊन जातो. आणि तरी बी काय झालंच तर हंबीरराव सर्जेराव आपल्या इशाऱ्याची वाट बघताय. जसा आपला इशारा होईल तसे दिलेर खानाच्या छावणीवर तुटून पडत्याल. लांडगी तोड करू त्यांची. आत नबीन बाहेर नबी. एक बार उस संभाजी का झूठ साबित हो जाए फिर देखना उसका रौब कैसे मैं मिट्टी में मिला देता हूं. अरे मुल्ला नाम है मेरा, वो भी जिंदगी भर याद रखेगा. उसे भी पता चलना चाहिए किसके साथ उसका पाला पड़ा था. चलिए फिर से पूछते हो. फिर से किधर. हा मुल्ला साहब नाका उगाच मनात मांडे खाऊ. आता मतलब करायला चाल एक आणि होगा भलताच. हा आता म्या म्हणतो आपण त्या साधूला विचारायला गेलो पुन्हा. हा आणि संभाजी राजांना आला राग. नाही झालं सण तर मग काय तुमचं खरं नाही. हा एकदम गाळ्यावर भाला नाही तर तलवारच ठेवतात की. गाळा काढ दिया तो फिर. आणि आपण खान साहेबांकडे गेलो. त्यांना कळलं परत ते रंदा मारत्याल तू यालाच. तो क्या करे हम उस साधु को ऐसे ही छोड़ दे. अरे ऐसे ही किधर छोड़ दे. मैं क्या कह रहा हूं खान साहेबांकडे जाऊया. त्यांना विचारू. ते म्हणते तसं करूया. म्हणजे कसं आपल्या अंगाशी यायचं नाही. आणि तुम्ही काम चुकारपणा केला, आपण काम चुकारपणा केला असं बी व्हायचं नाही. आहे का नाही. मग
चलिए. दादासाहेब ऐका बहिर्जी काकांचं. होय युवराज, आता तुम्हाला माझं ऐकावंच लागल. अहो तुम्हाला न्यायला महाराज स्वतः निघालं होतं, आम्ही रोखलोय त्यासनी. आंबेरावांनी महाराजांना शब्द दिला युवराज, तुम्हाला घेऊन येतो म्हणून. युवराज, महाराज वाट बघतात तुमची. नाही बहिर्जी काका, कोणत्याही परिस्थितीत आम्ही छावणी सोडणार नाही. दादासाहेब, आपले आबासाहेब वाट बघत आहेत. होय युवराज, अहो तुम्हासनी न्यायला स्वतः येणार होतो म्हणजे बघा की. माफ करा बहिर्जी काका, पण आमचा निर्धार पक्का आहे. असं करू नका युवराज. अहो समधी तयारी केली, त्या दिलेर खानाला समजायच्या आधी आपण निम्मा रायगड गाठू. चला. हुजूर, मेरी तो समझ में कुछ भी नहीं आ रहा है. मतलब यही कि मैंने अभी छावनी में मौलवी को देखा. अब छावनी में मौलवी क्या कर रहा है, ये उसे पूछने गया तो मौलवी गायब. माझी तर अक्कलच गुंग झाली आहे. मी आज साधूला बघितलं, नंतर तो साधू शंभूराजाच्या छावणीत बी गेला, आणि आम्ही आता त्याला बघून बी आलो. पांडरे सरदार, तुम कहते हो तुमने साधु को देखा, मुल्ला कहता है कि उसने मौलवी को देखा. हुजूर, मुझे तो लगता है ये मौलवी साधु है. नाही हुजूर, साधू मौलवी. खामोश रहो तुम दोनों बेवकूफ. इस मामले की हम खुद पूरी तरह तहकीकात करेंगे. चांद, जाओ जाकर संतरी पहरेदार को यहाँ लेकर आओ. हुजूर, लेकिन चांद को सुनाई कहाँ देता है. तुम तो सुनते हो पागल. जाओ जाकर पहरेदार को लेकर आओ. जो हुकुम. पांडरे सरदार, तुमने साधु को देखा तो तुमने उससे पूछा नहीं कि वो यहाँ क्यों और किस लिए आया. पूछा ना हुजूर. वो बोले कि अधूरी पूजा पूरी करने के लिए आया हूँ. वो राणू अक्का साहब ने बुलाया उनको. अच्छा, हमें तुम ये बताओ कि तुमने छावनी में मौलवी और साधु को आते देखा है. जी नहीं हुजूर, मौलवी साधु को तो नहीं देखा, लेकिन फकीर को आते देखा हुजूर. फकीर? अब ये फकीर बीच में कहां से आ गया, कुछ कहा उसने. मुल्ला साहब को मिलने आया हूँ. नहीं हुजूर, मैंने तो सिर्फ मौलवी को देखा, फकीर को नहीं देखा है. और साधु? साधु नहीं आया अंदर. लेकिन पांडे सरदार, तुमने तो अभी मुझसे कहा कि तुमने साधु को देखा. हाँ, मैंने देखा ना. तो तुमने उससे कुछ पूछा क्यों नहीं कि वो यहाँ क्यों और किस लिए आया है. ठीक है, जा सकते हो तुम. हुजूर, मेरी समझ में नहीं आ रहा है कि क्या करे. लेकिन मैं अच्छी तरह समझ रहा हूं मुल्ला, अच्छी तरह समझ रहा हूं. एक बात तो साफ है कि शिवाजी राजे अपने बेटे को यहां से निकालने के लिए हर तरकीब लड़ाएगा. या अल्लाह, इसका मतलब हुजूर ये सब शिवाजी के जासूस है. शायद. अभी अभी शंभू राजे के पास चलते हैं, अभी दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा. आओ मेरे साथ. चलिए. दादासाहेब, दिलेर खानाला कोणत्याही गोष्टीचा संशय येण्याआधी निघूया. अक्का साहेब, आमचा निर्णय बदलणारा नसतो. आम्हाला कल्पना आहे त्याची, पण आता बदला निर्णय. शक्य नाही. दादासाहेब, आबासाहेब तुमची वाट बघत आहेत. त्यांना वाटतंय आता तुम्ही रायगडावर यावं. हे ऐकून आम्हाला किती आनंद झाला कसं सांगू. निघूया, लवकरात लवकर छावणी सोडू. नाही. युवराज, युवराज ऐका. हो, आपल्याकडे वेळ लय थोडा आहे, आणि एकदा ही वेळ गेली ना, समजा अवघड होऊन बसल. विजय काका, तुम्ही आमच्यासाठी एवढी जोखीम पत्करून छावणीत आहात, आता तुम्हीच इथून सुखरूप निसता. युवराज, युवराज, अहो तुम्ही माझी काळजी करू नका. आम्ही कसा बी निसतील, पण आम्ही तुमच्यासाठी आहोत, या स्वराज्यासाठी आहोत. दादासाहेब ऐका, निघूया आपण. होय. लापरवाही की भी हद होती है. हुजूर, बादशाह सलामत की छावनी में होते तो मारे गए होते तुम लोग. माफी दे हुजूर. चुप. ये दिलेर खान की छावनी है या सब्जी मंडी जिसका दिल चाहा मुंह उठा के चला आ रहा है. हुजूर, गलती हो गई. चुप.
वो लोग छावनी में आ कैसे सकते थे? पहरेदार, चौकीदार और खास करके तुम लोग अरे सख्त पहरा नहीं रख सकते थे क्या? हुजूर, अब नहीं होगा। अब नहीं होगा। उस दिन वो लकड़हारी औरत आ गई, हमने पहचाना उसे। क्या कर रहे थे तुम लोग? साधु आता है, फकीर आता है, ये आता है, और तुम लोग निकम्मे हो तुम सब। ये क्या है मुल्ला? हुजूर, लगता है फकीर ने अंगार बुझाने की कोशिश की। अंगार बुझाने की नहीं, अंगार लगाने की कोशिश की है हमारी छावनी में। कोणी कितीही हवा देऊ द्या, पण आपल्या आबासाहेबांसमोर गैरसमजाचा अंगार फुलत नाही. अक्कासाहेब, त्याची कल्पना आम्हालाही आहे. मग चला निघूया. आपल्याकडून शत्रूच्या गोटात येण्याने झालेली चूक ही रायगडावर जाण्याने दुरुस्त होणार आहे. अगदी बरोबर बोललात अक्कासाहेब. दादासाहेब, मला बघून आपल्या आबासाहेबांना केवढा आनंद होईल हो. एक लक्षात घ्या, आबासाहेबांच्या विषयी आमच्या मनात कधीही कोणताही किंतु नव्हता, नाही आणि नसेल. म्हणजे वारंवार आमच्या कर्तृत्वावर संशय घेतात, आम्हाला जाबसाल करतात, आमची बदनामी करतात. त्या सगळ्यांना बोलण्यापेक्षा कृतीतून उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. म्हणूनच उत्तर दिग्विजय. उत्तर दिग्विजय? होय बहिर्जी काका, उत्तर दिग्विजय. आबासाहेबांनी दक्षिण दिग्विजय केला, आम्ही उत्तर दिग्विजय करून दाखवू. तो ह्या दिलेर खानाच्या मदतीनं? युवराज, अहो दिग्विजयच करायचा आहे तर तो ह्या दिलेर खानाच्या मदतीपेक्षा आपल्या महाराजांच्या साक्षीनं करावा. किती आनंद होईल महाराजांना आणि किती सोपं आणि सहज होईल सगळ्यांसाठी. युवराज, अहो आपली माणसं, आपले मावळे, आपले सरदार आणि रायगडावरती स्वागतासाठी सुद्धा जीवाभावाची आपलीच माणसं असतील. बहिर्जी काका खरं बोलत आहे. आता जास्त विचार नका करू. जास्तच विचार केलाय आम्ही. अक्कासाहेब, आम्हाला कुणाच्याही मदतीशिवाय लढायचंय, कुणाच्याही मदतीशिवाय आमचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवायचंय. नका सिद्ध करू. आम्हा कोणालाही तुमचं कर्तृत्व नकोय, तुम्ही हवे आहात. बघा जरा एकदा रायगडाकडे, त्या रायगडावर अगतिक झालेल्या छत्रपतींकडे, आणि निर्णय बदला. शक्य नाही. ही संधी पुन्हा नाही. परवा नाही. अडकून बसाल. मनाची तयारी केली आहे. कैद झालेल्या माणसांशी मोगल कसे वागतात हे ठाऊक आहे तुम्हाला. आणि कैदेत असताना आम्ही कसे लढतो हे ठाऊक आहे सगळ्यांना. आता चर्चा नको, निघू पटकन. एक एक क्षण लाख मोलाचा आहे. औरा युवराज, मी हात जोडतो. नको बहिर्जी काका. ऐका दादासाहेब, साहेब, वेळ लक्षात घ्या, ठिकाण लक्षात घ्या. आम्ही लक्षात घेतलंय, आता तुम्ही लक्षात घ्या. दादासाहेब, संधीचं सोनं कर. चला. शंभू राजे की छावनी को चारों तरफ से घेर लो. कुछ सैनिक इधर से जाओ, कुछ सैनिक उधर से जाओ. वो मौलवी हो या साधु हो, पकड़कर हमारे सामने पेश किया जाए. आज पता चलेगा हमसे गद्दारी करने का अंजाम क्या होता है. आओ. तो संभाजी की होशियारी अब धरी की धरी रह जाएगी. चंद लम्हों के अंदर ये पकड़ा जाएगा, हमारा गुलाम बन जाएगा, हमारे इशारों पर चलने वाला मुलाजिम. चलो जल्दी करो और कोई गलती नहीं होनी चाहिए.